वरती घाला घातला तर झोपडपट्ट्या ऑटोमॅटिक रिकाम्या होतील आणि इथला स्थानिक भूमिपुत्र, इथला झोपडपट्टी मधला माणूस ऑटोमॅटिक इथून पळवून लावला जाऊ शकतो आणि कमीत कमी दरामध्ये बिल्डरांच्या कशामध्ये झोपडपट्ट्या घालून आम्ही मुंबईवरती बिल्डरांचं राज्य आणू शकतो, अदानी अंबानीचं राज्य आणू शकतो. ही मला वाटतं राज्यकर्त्यांच्या मनात असलेली, माझ्या मनातली शंका आहे आणि ससून डॉग हे त्याचं निमित्त आहे. इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींच्या मनात एक अजूनही शंका आहे जी मला काही दिवसांमध्ये कळते. सप्लायरांचं भाडं आहे, सप्लायरांचे गोडाऊन आहेत, सप्लायरांनी भाडे नाही भरले, माझ्या व्यवसायाला काय फरक पडणार आहे? बरोबर आहे, खरंच नाही पडणार आहे, नाही पडणार कदाचित. परंतु कुटुंबातल्या एका मुख्य मोठ्या भावाला जर यातून काढू शकतो, या जात्याचा खुंटा जर आम्ही हलवू शकतो तर आम्ही छोट्या छोट्या दाण्यांना कधीच भरडवून टाकू शकतो. मला वाटतं ही भावना मुंबई पोर्ट्स आणि राज्य शासनाची झाली आहे. म्हणून कायद्यातली एखादा पळवाट काढून, कायद्यात अनेक पळवाटा असतात, त्या पळवाटांच्या जोरावरती केसेसही जिंकल्या जातात. परंतु जनभावना लक्षात न घेता मला वाटतं इथला मच्छीमारच नव्हे तर आपल्या मुंबईतला सर्वसामान्य मराठी माणूस या मुंबईतून हद्दपार करण्याचं हे खूप मोठं षडयंत्र